शिवसैनिकांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं, गजानन कीर्तीकरांचं पुढारी न्यूजवर आवाहन। तर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी भ्रष्ट, उत्तर पश्चिमच्या निकालाबाबत कीर्तीकरांचं विधान। महाविकास आघाडी विधानसभेत 288 पैकी 155 जागा जिंकणार, निवडणुकीपूर्वीच शरद पवारांचा मोठा दावा। जागा वाटपातील भाजप नेत्यांची लुडबुड थांबवून मोदींकडे विधानसभेसाठी 100 जागा मागा, रामदास कदमांचं शिंदेंसमोर वक्तव्य। तसंच लोकसभेतील पराभवावरून मुख्यमंत्री शिंदेंचीही उघड नाराजी। प्रकाश आंबेडकरांनी घेतली ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट, तर वडेट्टीवारांचा उपोषण स्थळावरून मुख्यमंत्र्यांना फोन, काळजी घेण्याचं शिंदेंचं उपोषणकर्त्यांना आवाहन। बिहारच्या पाटणा हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका, एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द, नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का याकडे लक्ष। राज्य आणि केंद्र सरकारने मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावरती तोडगा काढावा, अन्यथा विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सरकारला जाब विचारणार, शरद पवारांचा इशारा। नीट घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, दोषींवरती कडक शिक्षा करा, राहुल गांधींची मागणी। तर मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करतील का, आदित्य ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच, एकट्या अमरावतीत 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, तर यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांची आत्महत्या। मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नाचणी, कापसासह 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ, केंद्र सरकारचा निर्णय। पालघरमधील बहुचर्चित वाढवण बंदराला मंजुरी, केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय, स्थानिक मच्छीमारांचा मात्र बंदराला विरोध।